नमस्कार, तरुण भारत न्यूजच्या कोकणच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात गोवा राज्यातील घडामोडी। गोवा ते बेळगाव जोडणारा महत्त्वाचा मार्ग म्हणून गणला जाणारा चोरला घाट मार्ग सध्या वाहन चालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे। रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाचे टेंडर निघूनही या कामाला अद्याप प्रारंभ झालेला नाही। ऐन दिवाळीच्या मोसमात जीव धोक्यात घालून अनेकांना या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे। सरकारच्या या हलगर्जीपणाबद्दल वाळपई काँग्रेसने प्रचंड नाराजी व्यक्त केली असून हे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे, अन्यथा रास्ता रोको करू असा इशाराही दिला आहे। वास्कोतील अग्निशामक दलाच्या इमारतीचा प्रश्न गेल्या 7 वर्षांपासून प्रलंबित आहे। हा प्रश्न येत्या 3 महिन्यात न सोडवल्यास आम्ही सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जुजे फिलिप डिसोजा, प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष नझीर खान व इतर कार्यकर्त्यांनी बुधवारी कदंब बस स्थानकाजवळील वास्कोतील अग्निशमक दलाच्या शेडजवळ एकत्र येऊन सरकारच्या बेपर्वाईचा निषेध केला। यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी गोवा सरकारवर सडकून टीका केली। निवडणुकीत दिल्या जाणाऱ्या आश्वासनांचे भविष्य सर्वांनाच ज्ञात आहे। आपल्या सहकार्यांच्या प्रचारार्थ फिरत असताना कळवळा म्हणून सरकारी मदत नसलेल्या अंगणवाडीच्या विकासासाठी दिलेले आश्वासन युवा कार्यकर्ते अजय प्रभुगावकर यांनी पूर्ण करून आदर्शवत पायंडा घातला आहे। घाटवाडा कुडीतरे येथे छोट्या मुलांना शिक्षणाची सोय व्हावी यासाठी भाग्यश्री मसवेकर या युवतीने स्वहिमतीवर सुरू केलेली मोफत अंगणवाडी अजय प्रभुगावकर यांच्या प्रयत्नांमुळे आज अद्ययावत झाली आहे। नूतनीकृत अंगणवाडीचे उद्घाटन विद्याभारतीच्या गोवा प्रमुख रोशन सामंत यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले। सामान्य माणसाचा विकास हाच राज्य व केंद्र सरकारचा मुख्य उद्देश असून सर्वसामान्य घटकांपर्यंत विकास पोहोचावा यासाठी सरकार कटिबद्ध आहे। कोरोनामुळे विकास कामांची गती मंदावली असली तरी ती आता पुन्हा वेगाने सुरू होतील असे प्रतिपादन आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी कोरगाव येथे केले। खासदार निधीतून 31 लाख खर्चाच्या विद्युत सुविधांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, सरपंच स्वाती गवंडी, उपसरपंच अब्दुल नाईक व अन्य मान्यवर उपस्थित होते। पेडणे येथील सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक प्रवीण आर्लेकर यांनी मोगो पक्षात प्रवेश केला। पेडणे येथे घेण्यात आलेल्या मोगो पक्षाच्या मेळाव्यात आपल्या समर्थकांसह त्यांनी हा प्रवेश केला। यावेळी मोगो नेते आमदार सुदीन ढवळीकर, मोगोचे खजिनदार आपातेली यांच्यासह मोगो पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आर्लेकर यांच्या पेडणेतील मोगो कार्यालयाचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले। काणकोण तालुक्यातील श्रीस्थळ पंचायतीजवळ आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा उपक्रमांतर्गत श्रीस्थळ पंचायत, जैवविविधता व्यवस्थापन समिती आणि नाबार्ड यांच्यातर्फे दिवाळी बाजार भरवण्यात आला आहे। या बाजारात गोमंतकीयांनी तयार केलेल्या व दिवाळी उत्सवासाठी लागणाऱ्या विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे। उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। आता पाहूयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घडामोडी। आगामी निवडणुकांमध्ये जिल्ह्यात महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार आहे। जिल्हा बँक, नगर परिषदा, जिल्हा परिषद व पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी केले। वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक सभा साई मंगल कार्यालय येथे पार पडली। यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। यावेळी वेंगुर्ले तालुका शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। परिवहन कार्यालयातील कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते प्रीतम मोरिये यांनी केलेले उपोषण राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेतले। पिळणकर यांनी मोरिये यांची भूमिका समजावून घेत जिल्ह्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत यांच्याशी चर्चा केली। नंतर मोरिये यांच्याशी चर्चा करत संबंधित यंत्रणेतील त्रुटी दूर करण्याचे आश्वासन दिले। त्यानंतर पिळणकर यांच्या शब्दावर मोरिये यांनी आपले उपोषण मागे घेतले। कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात। गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर। विविध खगोलशास्त्राशी संबंधित अवकाशातील ग्रह, तारे आणि नक्षत्रे दुर्बिणीच्या सहाय्याने जवळून पाहण्याचा योग निवे ग्रामस्थ व लहान मुलांना युवा प्रतिष्ठान निवे या संस्थेने मालवणचे सुपुत्र खगोलशास्त्र अभ्यासक मंदार माइंडकर यांच्याद्वारे घडवून आणला। आकाशाकडे पाहताना ग्रह, उपग्रह, तारे, आकाशगंगा यांचे पृथ्वीपासूनचे अंतर, त्यांची इंग्रजी, ग्रीकमधील नावे, प्रकाश वर्ष, मृग नक्षत्र, उत्तर ध्रुव यांची दिशा अशा पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे गणितीय आकड्यात एकदम सोप्या भाषेत माइंडकर यांनी समजावून दिली।
माइंडकर व निवे येथील बालविकास मंदिरचे शिक्षक विजय जाधव यांनी हे अवकाश दर्शन घडवून आणले। दोडामार्ग येथील लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी दोडामार्ग शाखेच्या वतीने दोडामार्ग नगरपंचायतीच्या स्वच्छता सफाई कर्मचाऱ्यांचा दिवाळी भेट देऊन खास सत्कार करण्यात आला। संपूर्ण दोडामार्ग शहर परिसरात स्वच्छतेचे काम यशस्वीपणे करत असल्याबद्दल या कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात आले। गुरुवारी येथील शाखा कार्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शाखा व्यवस्थापक रमेश सावंत, सिनियर अकाउंट असिस्टंट अक्षय वाडकर, अकाउंट असिस्टंट मार्केटिंग वैभव रेडकर, सखाराम दळवी व नगरपंचायतीचे सर्व सफाई कर्मचारी उपस्थित होते। नॅशनल रेल्वे मजदूर युनियन व आम्ही कणकवलीकर यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण रेल्वेचे शिल्पकार प्राध्यापक मधु दंडवते यांचा 15वा स्मृतिदिन येथील रेल्वे स्थानकात साजरा करण्यात आला। यावेळी प्राध्यापक मधु दंडवते यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून हा स्मृतिदिन साधेपणात साजरा करण्यात आला। यावेळी मान्यवरांनी मधु दंडवते यांच्या आठवणींना उजाळा दिला। या प्रसंगी कृष्णकुमार शेठ, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबळेकर, संजय मालंडकर, भाऊ चिरेकर, प्रसाद वालावलकर, प्रशांत तांबे, संजय खरीवले व कोकण रेल्वेचे कर्मचारी उपस्थित होते। कोकण रेल्वेचे संस्थापक आणि माजी केंद्रीय रेल्वे आणि अर्थमंत्री मधु दंडवते यांचा 15वा स्मृतिदिन गुरुवारी सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथपै सभागृहात साजरा करण्यात आला। यावेळी मधु दंडवतेंच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। यावेळी सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिरचे सचिव रमेश बोंद्रे, शशी नेवगी, गणेश बोर्डेकर, नरेंद्र देशपांडे, प्रकाश बांदेकर, रसिका नाडकर्णी, विनोद सावंत, महेंद्र पटेल व दीपक धमणकर आदी उपस्थित होते। आता पाहूयात रत्नागिरी जिल्ह्यातील घडामोडी। पावस तालुक्यातील मावळंगे फुलवाडी येथील दोघांचा उलट्या जुलाब होऊन मृत्यू झाला। साथीची भीती असल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला असून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तातडीने वाडीतील 14 जणांना वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे। या संदर्भात रत्नागिरी तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी तातडीने मृत व्यक्तींच्या घरी जाऊन घटनेची माहिती घेतली आणि त्यांचा अहवाल पुढे पाठवण्यात आला। कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना या रोगामुळे मावळंगे गावामध्ये घबराट पसरली आहे। राजापूर तालुक्यातील राजापूर वरचीपेठ येथील हायवेवरील मोठा पूल ते ससाळे रस्ता खड्डेमय झाला असल्याने या रस्त्यावरून वाहने चालविणे जिकिरीचे झाले आहे। या परिसरातील पुढाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने संबंधित खाते रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे। तसेच राजापूर ते रेल्वे स्टेशन मार्गावरील राजापूर ते ससाळे या 12 किलोमीटरच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून हा मार्ग वाहनधारक व प्रवाशांसाठी दिवसेंदिवस धोकादायक बनत आहे। शासनातर्फे कोविड लस प्राधान्याने डॉक्टर्स व पॅरामेडिकल स्टाफ यांना देण्याचे ठरविले जात आहे। केमिस्ट बांधव व त्यांचा सहकारी स्टाफ यांनीही अत्यावश्यक सेवा देत कोविड योद्धा म्हणून काम केले आहे। त्यामुळे सर्व केमिस्ट व त्यांचा सहकारी स्टाफ यांनाही कोविड लस प्राधान्याने उपलब्ध करून द्यावी अशा मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे रत्नागिरी जिल्हा केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनकडून देण्यात आले आहे। जिल्हा संघटनेने सर्व सरकारी आदेशांचे काटेकोर पालन केले असून सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत आमचे केमिस्ट बांधव दिवसरात्र सेवा देत आहेत। तरी कोविड-19 लसीकरण कर्मचाऱ्यांच्या अंतिम यादीमध्ये सर्व सदस्यांचे व कर्मचाऱ्यांचे व औषध प्रतिनिधींचे नाव समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। राजापूर तालुक्यातील भात कापणीची कामे आटोपली असून शेतकरी आता रब्बी हंगामासाठी सज्ज झाला आहे। तालुक्यात ठिकठिकाणी विविध भाज्यांसह कडधान्यांच्या पेरणीची कामे जोरदारपणे सुरू आहेत। काही ठिकाणी भाजीपाल्याची पेरणी यापूर्वीच झाली असून विक्रीलाही सुरुवात झाली आहे। काही शेतकऱ्यांनी परतीच्या पावसामुळे जमिनीमध्ये असलेल्या ओलाव्याचा फायदा घेत शेतजमिनीची नांगरणी केली आहे, तर काही शेतांमध्ये अद्यापही नांगरणी आणि मशागतीची कामे सुरू असल्याचे चित्र दिसत आहे। दापोलीच्या पाऱ्यात कमालीची घसरण होत असल्याने दापोलीकरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे। वाऱ्यासह मुसळधार पडणाऱ्या पावसानंतर आता गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे। बुधवारी दापोलीचा पारा 12.2 अंश सेल्सिअस असल्याचे दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे। अशीच थंडी कायम राहिल्यास आंबा काजू बागायतींना चांगला फायदा होईल असा विश्वास दापोलीतील नागरिकांनी व्यक्त केला आहे। सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।